लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना 1500 रुपये आलेत। फक्त आता बाकीचे जे 1500 रुपये आलेत ते या दिवशी येणार आहेत। मार्च हप्त्याची तारीख ही जाहीर केलेली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल माहिती आता दिलेली आहे। 15 मिनिटांपूर्वी बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे। मार्चचा हप्ता 2100 रुपये मिळणार नाही, त्याच्यामध्ये वाढ होणार नाही, ते 1500 रुपयेच मिळणार आहे। एक थोडीशी वाईट बातमी आहे, परंतु ठीक आहे, हप्ता तर मिळणार आहे। मार्च महिन्याचा हप्ता हा आपल्याला मिळणार आहे। सगळ्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला असेल बरोबर। आता कोणाकोणाला आला नाही त्यांनी सांगा। बघा आता तुम्ही जर इथं बघितलं तर मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 12 मार्चपर्यंत मिळणार आहे। 2 महिन्याचे एकत्र हप्ते हे इथं आता सरकारकडून वाटप होणार आहेत। त्यामुळं एक ह्याच्यामध्ये वाईट बातमी एवढीच की मार्चमध्ये जे आपल्याला 2100 रुपये मिळणार होते ते आताच 15 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वतः तिथं सांगितलं आहे। माहिती घेऊन आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की दोन्ही हप्ते हे 1500-1500च येणार आहेत। त्याच्यामध्ये हप्त्यामध्ये वाढ आत्ता तरी ह्या अधिवेशनामध्येच तरी होणार नाही। त्यामुळे थोडीशी वाईट बातमी आहे। आपल्याला 2100 रुपये सांगितलं होतं, परंतु आपल्याला 1500च मिळाले आहेत। तुमचं मत याच्यावरती नक्की मांडा। तुम्ही 1500 रुपयेमध्ये खुश आहात का की 2100 रुपये व्हायला पाहिजे होते? स्वतः इथं मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती आहे की 12 मार्चपर्यंत 3000 रुपये मिळणार आहेत। फेब्रुवारी मार्चचे पैसे 2 टप्प्यात इथं लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका। ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की त्यांना अजून पैसे आले नाहीत तर कुणीही टेन्शन घेऊ नका। आज फेब्रुवारीचा हप्ता वाटप होणार आहे। उद्यापासून मार्च महिन्याचे 11, 10, 11, 12 असे 3 दिवस वाटप हे मार्च महिन्यासाठी होणार आहे। तुम्ही इथं बघू शकताय हा फेब्रुवारीचाच हप्ता आज सुद्धा वाटप इथं सुरू आहे। फेब्रुवारीच्या हप्त्याचे जे लाडक्या बहिणींना अजून पैसे आले नसतील त्यांना येतील आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 2 दिवसात म्हणजे उद्या परवा 13 3 दिवसात हे वाटप होऊन 12 मार्चपर्यंत, लक्षात घ्या 12 मार्चच्या पुढे नाही 12 मार्चपर्यंत वाटप होणार आहे असे स्वतः त्यांनी बघा ट्विटरवरती माहिती दिली आहे। तुम्हाला ट्विटरवरती माहिती की त्याच्यामध्ये ते सगळं काही स्वतः टाकत असतात। सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झाले, परंतु मार्च महिन्याचा हप्ता हा 2 दिवसात 2 टप्प्यात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे। स्वतः त्यांनी इथं माहिती दिलेली आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। आणि जिल्हे जर आपण बघायला गेलो तर लाडक्या बहिणी जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर भरपूर जणांना फेब्रुवारीचा हप्ता आला असेल बरोबर। कोणाकोणाला फेब्रुवारीचा हप्ता आला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि आला असेल तर तुम्हाला तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमची बँक कोणती हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। मी आता तुम्हाला काही थोडक्यात माहिती सांगत आहे काय काम करायचं आहे बघा। आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतील माहिती एक करून घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं रेशन कार्ड अपडेट करून घ्या। आता पहा आदित्य ठाकरे काय म्हणालात, तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। सर्वात महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आपण राबवली त्यावेळेला खरं तर सरकारकडे पर्याय होता की वेगवेगळ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ती राबवता आली असती। पण आज एक महिला मंत्री म्हणून किंवा तरुण मंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी एक वरिष्ठ मंत्री म्हणून मला मार्गदर्शन करण्यासाठी होतात। इतरही मंत्रिमंडळातील सहकारी होते। कधीही असं भासवून दिलं नाही की ही तरुण किंवा एक महिला मंत्री आहे म्हणून 2.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी असणारी ही योजना हिच्याकडून राबवली जाईल का नाही अशी शंका कधी मनामध्ये आली नाही। आणि म्हणूनच तो आत्मविश्वास किंवा खऱ्या अर्थानं महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून सक्षमपणे आपण काम करू शकतो हा एक विश्वास त्या निमित्ताने जाणवला। आणि म्हणूनच मी महायुतीच्या सरकारचे सुद्धा या निमित्ताने मनापासूनचे आभार मानेन आणि त्यांचे अभिनंदन करेन। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती, कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधलं एक पहिल्या 5 मोठ्या राज्यांपैकी एक आहे। त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोहोचवावी आणि 21 ते 65 या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोहोचवावी या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली। आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत। याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे। आज दोन्ही हप्ते एकत्रित खुश होत आहेत। महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही CDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून
आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. ताई, आज खरं तर महिला दिन आहे आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र आता त्यांना हफ्ते मिळत आहे, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे. फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल. त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत.